प्रेक्षकांनो म्हणतात ना, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. अगदी प्रियाच्या बाबतीत तसंच झालंय प्रेक्षकांनो. पापाचा घडा शेवटी भरतोच. अतिशय सुरेख रिव्ह्यू दाखवलाय प्रेक्षकांनो. सुरुवातीला बघतोय आपण की ही प्रिया म्हणते की काय बॅड लक यार, किती चांगला पॉईंट शोधला होता आपण. अस्मिता म्हणते अगं तो पॉईंट प्रतिमा आत्याचा नव्हताच, आपल्याला माहिती नव्हतं ना, सगळीकडे 21 जुड्याचाच हार करतात दुर्वाचा. अगं तू पूर्णाजीची डायरी नीट वाचली होती का? प्रिया लगेच म्हणते अगं हो ग, मी नीट वाचली होती. मग लगेच डायरी घेऊन येते आणि मग अस्मिताला दाखवते, हे बघ इथे लिहिलेलं आहे. अगं स्पष्ट लिहिलंय की आज प्रतिमाने हा असा हार तयार केला होता. तेव्हा अस्मिता म्हणते अगं या डायरीत प्रतिमा आत्याच तो हार करायची असं नव्हतं ना लिहिलेलं. अगं आपल्याला या डायरीतून अशा गोष्टी शोधायच्या ज्या फक्त प्रतिमा आत्या करायची, ज्या तू सगळ्यांसमोर करू शकशील. प्रिया म्हणते हो ग, यात जे काही लिहिलंय ना ते मी परत नीट वाचते. अस्मिता म्हणते काय वेळ आली आहे ना ग तुझ्यावर तन्वी, तूच तुझ्या आईची खरी मुलगी आहे हे तुला प्रूफ करावं लागतंय. त्या सायलीमुळे, ती सायली पुढे पुढे करते ना त्यामुळे ती रस्त्यावरची पोरगी घरी आली ना आमच्या, तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात वाईट दिवस होता. लगेच तन्वी म्हणते हो माझ्यासाठी सुद्धा. माझ्या हक्काची जागा घेतली ना तिने, तिला आता ना सरळ करायला या डायरीचाच उपयोग होणार आहे. ठीक आहे ना, आजचा चान्स गेला म्हणून काय झालं, मी प्रयत्न करायला सोडणारच नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणते हो, आपण जर ढिल्ले पडलो ना तर या घरात सगळेच त्या सायलीला डोक्यावर घेऊन असतील. अस्मिता लगेच गणपती बाप्पाला प्रार्थना करते की बाप्पा असं नको होऊ देऊ प्लीज. पण आता पुढे ना प्रेक्षकांना आपण म्हणतो ना, देवाच्या मनात आहे तेच घडतं. इतकं छान सुरेख दाखवलंय त्यांनी, म्हणजे मला तर आवडलंय. कल्पनाताई पूर्णाईला म्हणतात पूर्णाई मी नैवेद्य दाखवलाय, आता आरती करूयात का? तेव्हा लगेच ह्या पूर्णाजी म्हणतात हो ठीक आहे. रविराज तुम्ही आरती करून घ्या आणि तन्वीलाही बरोबर घ्या. अर्जुनला अजिबात प्रतिमा आजीचा डिसिजन आवडलेला नाहीये. तो म्हणतो का नाही, म्हणजे पूजा तर घरातल्या माणसाने करायला हवी ना. कल्पनाताई मनात विचार करतात हा मान तर नवी सून म्हणून सायलीचा आहे, मग पूर्णाजी असं का करताय? आता लगेच पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन घरातलीच माणसं पूजा करणार आहेत. रविराज सर म्हणतात की पूर्णाई म्हणजे कोणाला मान्य नसेल तर प्लीज राहू द्यात. आता लगेच पूर्णाजी म्हणतात माझ्या मनात काय आहे याला काही महत्व आहे की नाही रविराज. खरं तर पूर्णाजीच्या मनात जे तेच होत असते यांच्या घरामध्ये ती गोष्ट वेगळी. पण आता लगेच पूर्णाजी म्हणतात 5 पूजेपैकी एका पूजेचा मान तुमचा आणि प्रतिमेचा असायचा. आज पहिल्यांदा प्रतिमाच्या ऐवजी तिची मुलगी येतीये, मग पूजेचा मान तिच्या वडिलांबरोबर तिला नको का मिळायला? लगेच ही प्रिया म्हणते थँक्यू पूर्णाजी, मला फार आवडेल ग पूजा करायला, माझ्याच घरच्या गणपतीची पूजा आहे ना. आता हे प्रतापराव म्हणतात हे अर्जुन कपाळावरच्या आठ्या कमी कर, पूर्णाजीच्या शब्दाचा मान आपणच सगळ्यांनी राखायला हवा ना, कळतंय का तुला? पण आता सायलीला छान वाटतंय की रविराज सरांच्या हाताने पूजा होणार आहे. ती लगेच म्हणते प्रिया चल पूजेची सगळी तयारी करून ठेवली आहे, ये ना इकडे. रविराज सर तुम्ही पूजा करून घ्या. अर्जुन सायलीकडे जरा वैतागून बघतोय, कारण त्याला हे अजिबात पटलेलं नाहीये. सायली अर्जुनच्या जवळ जाऊन उभी राहते आणि त्याला खुणवते काही होत नाही सर. पण या अस्मिताचा आणि प्रियाचा पुन्हा आज अगदी जबरदस्त पचका झालाय प्रेक्षकांनो. पचका म्हणजे काय, म्हणजे देवानेच तिला अद्दल घडवली आणि तिचं तिलाच कळलंय. अस्मिता तिला म्हणत असे जा पूर्णाजीने सायलीच्या नाका खालून तिचा मान घेऊन तुला दिलाय, आता ठेचात पूजा कर. रविराज विचारच करत असतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात रविराज अहो कसला विचार करताय, जा पुढे व्हा पूजा करा. आणि रविराज सर पुढे आलेत पूजा करायला. त्यांनी गणपतीला मनोभावे नमस्कार केलाय. रविराज सरांच्या मनात खोट नाहीच आहे प्रेक्षकांना, तो अगदी प्युअर हार्टेड माणूस आहे, अगदी सायली सारखाच. पण ही प्रिया ती मनात विचार करते अरे वा माझी या घरातली जागा इतकी फिक्स आहे ना की ती सायली माझी जागा हलवू शकत नाही. पण गणपती बाप्पाला हे मान्य आहे का? अजिबात नाही. पुढे काय झालं तर बघा. आता मध्ये चैतन्य आणि साक्षी दाखवलेत. साक्षी म्हणत असते ए चैतन्य आपण नाही गेम खेळूया. चैतन्य जरा रोमॅन्टिक पद्धतीने बोलतोय तिच्याशी. आता साक्षी म्हणते अरे ऐक ना प्लीज, मी ना तुला काहीतरी भरवते, तू ओळखायचं ते काय आहे, पण ते डोळे मिटून नो चिटिंग. आता तिने त्याला मोदक भरवलाय आणि चैतन्य खाऊन म्हणतो अरे बापरे उकडीचे मोदक, अगो कुठून आणलेस तू हे, कसले सॉलिड झालेत माहितीये तुला? साक्षी म्हणते मी बनवलेत. तेव्हा चैतन्य म्हणतो ए नाही गंमत नको करूस, नक्की तू हे दुकानात विकत आणलेस, चल शक्यच नाहीये. तेव्हा साक्षी म्हणते चल रे शहाण्या मी बनवलेत, तुझ्यासाठी बनवले मी माझ्या हाताने. साक्षी ऑफकोर्स बंडल मारतीये. तेव्हा चैतन्य म्हणतो रिअली सरप्राइझिंग तुझ्याकडे बघून वाटतच नाही ग तू इतकी ट्रेडिशनल असशील मनाने.
साक्षी म्हणते की मला ना आपल्या रूढी परंपरा सगळं काही खूप आवडतं रे. मी मॉडर्न जरी दिसत असले ना तरी मला या सगळ्या गोष्टी आवडतात. आता तू जा अर्जुनकडे यावर्षी, पण आपलं लग्न झालं ना की आपण आपल्या घरी गणपती बसूयात. आता या चैतन्याला ठसका लागतो आणि म्हणतो काय ग तू ते आपल्या लग्नापर्यंतच पोहोचलीस. तेव्हा साक्षीचा चेहरा लगेच लटकून जातो. चैतन्य म्हणतो काय झालं, सॉरी मी काही बोललो का. साक्षी म्हणते तुला लग्न नाही ना करायचं माझ्याशी. तेव्हा चैतन्य थोडा पॉज घेतो आणि म्हणतो अगं म्हणजे काय, ऑफकोर्स करायचंय. त्याशिवाय मला आयुष्यभर असे उकडीचे मोदक खायला मिळतील का. आणि तो प्रेमाने बिचारा मोदक खातोय. हा चैतन्य सुद्धा ना प्रेक्षकांना सायलीचा पक्का भाऊ शोभतो. ही साक्षी मनात विचार करते या चैतन्याला खिशात घालायला अजून काय काय करावं लागणार आहे कोणास ठाऊक. पण आता प्रेक्षकांनो इकडे ना हे रविराज सर फुलं शोधत असतात. ते म्हणतात दरवेळेला प्रतिमा फुलं व्हायची, आज तू कर हं तन्वी. तन्वी लगेच म्हणते हो चालेल ना. आता ते फुलं शोधत असतात तेव्हा फुलं नसतात तिथे. तेव्हा पूर्णाजी भडकतात, काय ग कल्पना विमल फुलं नाही आहेत तिथे, आणि म्हणे पूजेची तयारी केली आहे. काय हा गलथानपणा, पूजेत खंड पडलेला मला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना. आता सायली पटकन जास्वंदाची फुलं घेऊन येते पूर्णाजी समोर आणि म्हणते पूर्णाजी पूजेमध्ये खंड नाही पडणार. आता रविराज सर एकदम जास्वंदाची फुलं बघतात आणि पूर्णाजीला तर असं वाटतं प्रतिमा समोर उभी आहे. पूर्णाजी मनातच जास्वंद म्हणतात आणि मग प्रतिमा त्या म्हणते की जास्वंदाच्या फुलाशिवाय बाप्पाची पूजा पूर्ण होईल का ग पूर्णाजी. पूर्णाजीच्या समोर जसाच्या तसा प्रसंग उभा राहिलाय प्रेक्षकांनो आणि त्या इतक्या भावूक झाल्यात त्या सायलीकडे बघतच राहतात. आता रविराज सर सुद्धा सायलीकडे बघतायत. त्यांना जणू असा भास होतोय की प्रतिमाच त्यांच्या समोर उभी आहे. पूर्णाजी एक क्षण विचार करतात आणि म्हणतात तुला कोणी सांगितलं ग ही फुलं आणायला. तेव्हा सायली म्हणते बाप्पाची पूजा जास्वंदाच्या फुलाशिवाय पूर्ण होईल का पूर्णाजी. फुलं सुकू नये ना म्हणून पाणी शिंपडून ठेवलं होतं मी त्यावर. आता इकडे प्रतिमा आत्या सुद्धा असंच बोलतीये असं त्यांना आठवतं. अगं पूर्णाई फुलं सुकू नये ना म्हणून पाणी शिंपडलं होतं बघ त्याच्यावर, मी आता माझ्या हाताने बाप्पाला वाहते हं. पूर्णाजी प्रतिमात्याच्या गालावरनं हात फिरवतात आणि प्रतिमात्या अगदी मनोभावे बाप्पाची पूजा करतात आणि ती फुलं बाप्पाला वाहतायत. हा सगळा प्रसंग पूर्णाजीच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे प्रेक्षकांनो आणि त्या एवढ्या भावूक झाल्यात म्हणजे फक्त पूर्णाजीच नाही तर हा प्रसंग रविराजांना सुद्धा आठवतोय आणि सगळेच जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे खूप वेळ बघतायत असं दाखवलंय. पण अर्जुन मात्र मनातल्या मनात हसतोय. सायली पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी आत्ताच आणली आहेत मी फुलं, तिला कळतच नाही सगळेजण असे का बघतायत तिच्याकडे. तेव्हा ती म्हणते प्रियाला देते हं पूर्णाजी. कल्पनाताई सुद्धा सायलीकडे बघतच राहत आहे. आता लगेच ही अस्मिता वसकते तिच्यावर, जा ठेव ती फुलं तिथे. आणि सायली ती फुलं ठेवायसाठी वळते आणि सगळी फुलं बाप्पाच्या अंगावरती वाहिली जातात. अतिशय उत्कृष्ट दाखवलंय प्रेक्षकांना त्यांनी आणि बघणारे सगळेजण तोंडात बोटं घालताय म्हणजे अस्मिता प्रिया सगळेच जण. आणि सायलीलाही कळत नाहीये की हे काय झालं. म्हणजे गणपती बाप्पाच्या मनातच होतं की सायली आणि रविराज सरांकडनंच पूजा घ्यायची. आणि पुढे सुद्धा खूप सुरेख दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. प्रतापराव तर बघतच राहतात आणि अर्जुन सुद्धा. मी बऱ्याच प्रत्येकाची रिॲक्शन अगदी बघण्यासारखी होती प्रेक्षकांनो. इथे ना खूप वेळ सगळेजणच एकमेकांकडे बघताय म्हणजे अगदी आश्चर्याने की हे काय झालं. रविराज सर सुद्धा आता सायली पूर्णाजीकडे बघते आणि म्हणते माफ करा हं पूर्णाजी, माझा पाय अडखळला, कसा तोल गेला ना मला कळलंच नाही. तर वसकते या सायलीवर आणि म्हणते फुलं तर तुझ्या हाताने पडली ना, तुझा थोडी मान होता आजचा. आता लगेच कल्पनाताई म्हणतात हा मान सायलीचाच होता या घरची सून म्हणून. प्रियाच्या मनात बरोबर आलंय. ती विचार करते देव हे मुद्दाम घडवून आणतोय का सायली खरी तन्वी आहे म्हणून. लगेच अस्मिता म्हणते एक काम धड करता येत नाही या मुलीला. अर्जुन म्हणतो अस्मिताताई का ओरडतीयस ग तू, अगं आपणच इथे गर्दी करून उभे आहोत ना आणि तिचा पाय अडकला ती सांगतीये ना. तेव्हा पूर्णाजी लगेच म्हणतात बस करा, मला या क्षणी वाद नकोय. रविराज तुम्ही आरतीला सुरुवात करा. रविराज म्हणतात फुलं तर या मुलीने वाहिलेलीच आहे, मी आता एकदा नैवेद्य दाखवून घेतो. आता रविराज सर पूजा करायला सुरुवात करतायत. आता पुढे ना प्रेक्षकांनो सगळेजण आरती करतायत. रविराज सर आरती करताय आणि बाकी सगळेजण आरती म्हणत असतात. तर आरती करता करता काय होतं म्हणजे शेवट संपत आलेली असते आरती आणि रविराज सर तन्वीला खुणवतात म्हणजे प्रियाला खुणवतात की ये तू सुद्धा आरती धर म्हणून. आणि ही प्रिया आरती धरायला जाते ना तर तिला एवढा जोरात चटका बसतो आणि ती आरती तिच्या हाताने खाली पडते आणि सगळ्यांनाच असं वाटतं की आता अपशकुन होणार. पण सायलीने प्रसंग अवधान
साधून पटकन ती पंचारती झेललेली आहे आणि आरतीमध्ये खंड पडू दिला नाहीये सायलीने. आणि म्हणतात ना प्रेक्षकांनो, म्हणजे काय मला कुठली म्हणी ते अप्लाय करावी ते कळत नाहीये, पण खोट्याच्या पदरी गोटा येतोच तसं या प्रियाच्या बाबतीत झालंय. आणि देवाने खऱ्या बापलेकीकडनं पूजा करून घेतली आहे. म्हणजे दाखवलंय छान त्यांनी. म्हटलं तर आपली श्रद्धा आहे तर विश्वासही बसतो, नाही म्हटलं तर अविश्वासही होतो. सगळं ड्रॅमॅटिक वाटतं, पण खरंच आहे प्रेक्षकांनो, ज्यांची श्रद्धा असते ना देवावर, त्यांना हे प्रसंग नक्कीच अंगावर शहारे आणणारे आहेत. आणि अतिशय सुरेख दाखवले त्यांनी. आता सगळी राहिलेली आरती सायली पूर्ण करून घेते. पूर्णाजी तर बघतच राहतात आणि खूप इमोशनल झालेले आहेत. रविराज सर आणि सायली दोघांनी मिळून ती आरती पूर्ण केली आहे प्रेक्षकांनो. रविराज सरांना सुद्धा कळत नाहीये की आता ह्या क्षणी बोलावं तरी काय. पण प्रेक्षकांनो, ह्या प्रसंगाला कोणीही हलक्यात घेतलेलं नाहीये बरं का. यावर चर्चा होणार आहे. प्रतापराव विचार करतात, हे काय चाललंय. मगाशी ती फुलं सुद्धा या मुलीच्या हाताने वाहिली गेली आणि आता आरती सुद्धा. आता तन्वी म्हणजे आपली प्रिया मात्र चांगलीच चपकली आहे मनातून. किती प्लॅन केले तरी हिचे प्लॅन उघडे पडणारच. आणि हे सगळं ना प्रेक्षकांनो, त्यांनी फक्त एकमेकांच्या तोंडाकडे हे बघताय असं दाखवलंय. मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगतेय. सायली अगदी आत्मविश्वासाने आरती करताना दिसतीये आपल्याला. या मनात विचार करतेय, संपलं सगळं संपलं आता. शेवटी आरतीचा मान खऱ्या तन्वीलाच मिळाला. आता या म्हातारीला आणि किल्लेदारला माझ्याबद्दल नक्की शंका येणार. सायली मात्र अगदी कॉन्फिडेंटली आरती करतीये आणि खूप सुंदर दाखवलाय हा प्रसंग. इथे त्यांनी मंत्रपुष्पांजली ऐकवली आहे आणि सगळेजण मनोभावे नमस्कार करताय गणपतीला असं दाखवलंय. अतिशय सुरेख रिव्ह्यू होता प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख रिव्ह्यू. नक्की आज टीव्हीवर बघा, यू विल लव्ह इट. सायलीने सगळ्यांना आता आरती दिली आहे. हा प्रसंग सुद्धा छान दाखवलाय त्यांनी. रविराज सरांना, कल्पनाताईंना सगळ्यांनाच तिने आरती दिली आहे. पूर्णाजीच्या समोर आल्यावरती म्हणते, माफ करा हं पूर्णाजी, मी हे मुद्दाम नाही केलं. मी आरती करायला नको होती, पण पंचारती खाली पडली असती आणि पूजेमध्ये खंड पडला असता, म्हणून मी पंचारती झेलली आणि आरती केली. माफ करा हं मला. आता प्रेक्षकांनो, ही अस्मिता खूप जोरात ओरडते, पूर्णाजी तू ह्या मुलीला न. पण पूर्णाजीने अस्मिताला गप्प केलंय. बस अस्मिता. आता त्या कल्पनाताईला म्हणतात, कल्पना सगळ्यांना मोदक वाट आणि जेवणाच्या तयारीला लाग. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन त्यांनी दाखवलेत शेवटी प्रेक्षकांनो पुन्हा एकदा. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण पुढे मात्र पूर्णाजीला हा प्रसंग काही विसरला जाईना. ते सारख्या रविराजला त्या म्हणतायत की आज जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय रविराज. तेव्हा रविराज सर म्हणतात की मला ना आज प्रतिमाचं अस्तित्व सारखं जाणवतंय. तेव्हा लगेच अस्मिता म्हणते, अगं तन्वी आली आहे ना इथे, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की प्रतिमा आत्या इथेच आहे. तेव्हा आता या पूर्णाजी म्हणतात, नाही तन्वी तर खूप वेळेला इथे येते, मला असं जाणवलं नाही कधी, पण आज मला प्रतिमाचा एवढा का भास होतोय. तेव्हा रविराज सर म्हणतात की ह्याचं उत्तर आपल्याला फक्त आणि फक्त प्रतिमाच देऊ शकते. हे सगळेजण प्रतिमा आत्याच्या फोटोकडे बघतात. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो. खरं सांगू का, या सगळ्या कोणाला कळणार नाही की ती सायली हीच खरी तन्वी आहे. जेव्हा प्रतिमा आत्या येतील ना, तेव्हा प्रतिमा आत्या आपसुकच हिला ओळखतील की हीच आपली खरी मुलगी आहे. पण अर्जुनलाही शंका यायला लागली आहे की हे सगळे इन्सिडेंट असूच शकत नाही. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, काय होईल मला नक्की कळवा हं. आणि प्लीज ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 50,000चा पल्ला गाठायचा आहे. आपली मोठी फॅमिली करायची आहे यूट्यूबची. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज.